तिकडं असंतोष माजला आहे. ती सुप्रिया सुळे आणि तो रोहित पवार. ही हुकुमशाही पद्धत जी चालू आहे ना, सुप्रिया सुळे आपल्या वेगळ्या मूडमध्ये असते. त्यांनाही आजकाल व्हिडिओ काढून अपलोड करायची सवय झालेली आहे. रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे, त्यांना भ्रष्टाचाराचा खेकडा म्हटलेला आहे आरोग्यमंत्र्यांना, आणि भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांना नांगी मारण्यास सुरुवात केलेली आहे, अशी टीका जी आहे ती रोहित पवारांनी केलेली आहे. विद्वान आहे रोहित पवार. आज आजकाल विद्वानाच्या लाईनीमध्ये थोडेसे वरच्या टप्प्यात आलेले. ट्विट करणे, इतरांवर आरोप करणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आता ते माहीर झालेले आहेत. कुणावर आरोप करता, कशाबद्दल आरोप करता, त्याची माहिती तरी घेतली का? ज्याची माहितीच आपल्याला नाही त्याच्यावर भाष्य करण्यामध्ये हे पटाईत आहेत. म्हणून आता यांच्या स्टेटमेंटकडेही लोक आता गांभीर्याने पाहत नाहीत. उद्या राष्ट्रवादीमध्ये खूप मोठे पक्षप्रवेश होतील असं ते भाकीत आहे, ते सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. काय वाटतं, राष्ट्रवादीमध्ये देखील प्रवेश होतील आणि शिवसेनेमध्ये देखील प्रवेश होतील का 4 जून नंतर? राष्ट्रवादीमध्ये तर आहेच ना. तिकडं असंतोष माजला आहे. ती सुप्रिया सुळे आणि तो रोहित पवार. ही हुकुमशाही पद्धत जी चालू आहे ना, ही असलेल्या तिथलच्या ज्येष्ठ नेत्याला पसंत नाही आहे. त्यांना वाटत नाही असं एवढं. ते शरद पवार साहेबांबरोबर ज्यांनी कामं केलीत ते आता रोहित पवारचं ऐकतील का? सुप्रिया सुळे आपल्या वेगळ्या मूडमध्ये असते. त्यांनाही आजकाल व्हिडिओ काढून अपलोड करायची सवय झालेली आहे. कुठेही पाहतो मी त्यांचे व्हिडिओ काढणार असतात. एखाद्या वेळा जर शिंदे साहेबांनी काढलं त्याच्यावर टीका करणारे आता स्वतःचेच व्हिडिओ अपलोड करतात. आणि ही अशी परिस्थिती गोंधळाची असताना तिथलचे कार्यकर्ते हे व्यथित आहेत आणि ते अजितदादाच्या गटामध्ये प्रवेश निश्चितच करणार आहेत राष्ट्रवादीमध्ये. आणि 4 तारखेनंतर अनेक उभाटाचे जे काही नेते आहेत ते आता शिवसेनेमध्ये येतील. शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेला अनुसरून जे आम्ही काम करतोय त्याला पाठिंबा म्हणून ते सर्व आमच्यात येतील आणि आम्ही पुन्हा मजबूतीने येणाऱ्या विधानसभेला समोर जातोय. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना वैतागलेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? निश्चित वैतागलेत. कंट्रोल कोणाचा आहे? कोण नेता आहे? प्रदेशाध्यक्ष तर पहिले एक पाय टाकूनच आहेत. ते कधी येतील त्याचं सांगता येत नाही. परंतु हे इतर लोकसुद्धा काय कुणाचं ऐकायचं आता? हे आता आपले नेतृत्व करतील का? ह्या अडचणीत येते. त्यांना असं वाटत नाही आहे. त्यांनी पण काही योगदान केलं आहे ना, पक्षासाठी दिलं आहे ना. पण आता त्याने इतरांच्या हाताखाली काम करायचं आणि ते आता नेतृत्व करणार, ही पद्धत नसते. लोकशाहीमध्ये तुम्हाला काम करताना सर्वांना बरोबर घेऊन काम करावं लागतं. जी उभाटाची गत झाली तीच शरद पवारच्या गटाची सुद्धा होते आणि त्याचा परिणाम आता तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.